तर आज आपण बाळाचं जबलं कटिंग करणार आहे। तर हे मी बाळाचं माप लिहिलेलं आहे आणि तुमच्याजवळ जर असेल जबलं तर तुम्ही माप कसं घ्यायचं ते पण दाखवते। हे एक जबलं आहे, तर माप असं घ्यायचं आहे, पूर्ण हाईट घ्यायची आहे जी आहे ना 11.5, ती मी लिहून घेतली इथं 11.5 उंची। आणि छातीचं माप घेतलंय इथे 11 आहे, तर 11ची दुप्पट करून 22 घेतले मी। आणि पुढचा गळा 3 घेतलाय, ठीक आहे। आणि मागचा गळा मी 1.5 घेतलाय। तर याच्यामध्ये कसं काय काय वाढवायचं, किती प्लस करायचं ते मी सांगते। तर इथे बघा, उंचीमध्ये प्लस अर्धा इंच करायचे, छातीमध्ये प्लस अर्धा इंच करायचे, पुढचा गळा आहे मी 3 घेतलाय प्लस अर्धा इंच करायचे, आणि मागचा गळा 1.5 इंच घेतलाय प्लस अर्धा इंच करायचे। त्यानंतर कसं घ्यायचं माप ते मी डायग्राम तयार करायचं आहे ते मी दाखवते। तर ही आपली जोडलेली बाजू आहे, ह्या साईडला डबल पेपर घेतलाय मी। तर आधी तुम्हाला डायग्राम तयार करायचा आहे, मग तो कटिंग करायचा आहे आणि मग कपड्यावर कटिंग करायचे। तर मी हाईट घेते, तर इथं आपल्याला आधी एक लाईन करून घेते मी, स्ट्रेट लाईन। आता त्या लाईन कडून हाईट मोजायची, 11.5 प्लस अर्धा इंच 12 घ्यायची आहे। तर आपण 2 कडे खुणा करून घ्यायची, कारण आपली स्ट्रेट लाईन येण्यासाठी 2 कडे खुणा करून घ्यायची की मग आपल्याला इथे पुढचा गळा मागचा गळ्याची मार्जिन करून घ्यायची। 1.5 इंच प्लस अर्धा करणार आहे, 2 इंचावर घेणार आहे। तर आणि पुढचा गळा 3 इंच प्लस अर्धा इंच 3.5 करणार आहे। तर मी इथे खुणा केली आहे। आपल्याला गळा रुंदी 1.5 इंच घ्यायचं आहे लहान बाळांसाठी, ठीक आहे। मी लिहून ठेवते, गळा रुंदी 1.50 गळा रुंदी। तर मी असा ॲरो करून ठेवलाय म्हणजे तुम्हाला कळेल कसं माप घ्यायचंय। त्यानंतर हाईट आपण मागची 1.5 इंच प्लस 2 घेतले, तिथून लाईन करायची आहे आणि असा काटकोन तयार करून घ्यायचा आहे। गळा रुंदी ही 1.5 आहे, तिथून मागचा गळा घेतलाय, तिथून परत पुढच्या गळ्याचं 3.5 केले ना, तिथे काटकोन करून घ्यायचं आहे। आणि इथे आपण अर्धा इंचाचं घ्यायचे आणि असं क्रॉस असं घ्यायचं अर्धा इंच, आणि असा आपला गोल आकार द्यायचा आहे। इथे पण असं क्रॉस अर्धा इंच घ्यायचंय आणि असा गोल आकार गळ्याचा द्यायचा आहे। मी इथे लिहून ठेवते अर्धा इंच, ठीक आहे। आणि हा आहे मागचा गळा 2 इंच, आणि हा आहे पुढचा गळा 3.5 इंच 3.50, ठीक आहे। त्यानंतर आपल्याला शोल्डर घ्यायचे। शोल्डर बघा इथून मोजायचे, इथे 4.5 वर घ्यायचे आपल्याला। आणि मुंडा आपल्याला 4.5 घ्यायचा आहे बाळाचा। तर जिथं आपण शोल्डर घेतले, शोल्डरच्या 2 खुणा करून घ्यायच्या आहे, कारण आपली ही स्ट्रेट लाईन यायला पाहिजे। आणि जिथे मुंडा खोली टाकणार आहे तिथे आपल्याला काटकोन तयार करून घ्यायचे इथे। तर हे मी इथे लिहिते, मुंडा खोली, मुंडा लिहिते 4.50, आणि इथे शोल्डर 4.50। तर हे इथून शोल्डर मोजले। हे जे मुंडा खोली टाकली आहे
त्यावरती आपल्याला छाती घ्यायची आहे. छातीचं माप आपण लिहिलंय. तर आपली ही छाती 22 आहे. 22चा चौथा भाग करायचा आहे. तर ही आपली मेजर टेपवर आपल्याला डायरेक्ट जमत नसेल तर 22 जिथं आहे तिथे फोल्ड करायची आणि 4 भाग म्हणजे मेजर 4 वेळा दुमडायची, म्हणजे आपल्याला चौथा भाग मिळून जाईल 5.5. 5.5 मध्ये अर्धा इंच प्लस करायचे लिहिले. तर अर्धा इंच प्लस केल्यावर 6 येणार. तर 6 आपल्याला इथे घ्यायचे. जिथं मुंडा खोली आली आहे ना तिथे आपली 6 वर येणार आणि इथे पण जी क्रॉस करायचे आणि मग आपल्याला मुंड्याचा आकार द्यायचा आहे. आता लहान मुलांना मागचा पुढचा वगैरे मुंडा नसतो, तर डायरेक्ट आपल्याला असा आकार द्यायचा आहे. त्यानंतर बघा इथे जे आपण छाती घेतली आहे तेच खाली घ्यायचे. तर इथे आपल्याला 6 इंचावर जिथं आपली पूर्ण हाईट मी लिहिते 11.5 प्लस अर्धा इंच केले 11.50 प्लस अर्धा इंच 12 आपली हाईट घेतली ना तिथे हे छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे प्लस अर्धा इंच. छातीचा चौथा भाग 5.5 आहे प्लस अर्धा इंच 6. ठीक आहे. तर हे इथे आपण 6 घेतले. मी ॲरो करून ठेवला म्हणजे अशी मापं घ्यायची आणि हे उंची. तर इथे 6 घेतले आणि इथे पण 6 घ्यायचे आणि लाईन करायची आहे आणि हे जोडायचे. ठीक आहे. त्यानंतर बघा हा तुमचा पुढचा भाग झालाय आणि मागचा भाग मागं निघणार आहे. तर आपल्याला पुढच्या भागाला इथे आपल्याला राऊंड शेप द्यायचा आहे, थोडासा कर्व शेप द्यायचा आहे. तर इथे 1.5 इंच वर घ्यायचे, इथे 1.5 इंच असं वर घ्यायचंय आणि इथे असा आकार द्यायचा आहे थोडासा. हे तुमचं असं तुम्हाला डायग्राम तयार करायचा आहे आता असा आणि मग कटिंग करा. हां इथे 1.5 इंच मोजून घ्यायचे. इथे पाहिजे इथे पाहिजे तर तुम्ही 2.5 इंच घेऊ शकता. इथे 2.50 लिहिते मी. ठीक आहे. घ्या. जोडलेली बाजू तुमच्या समोरच आहे ना. हो हे पेपर समोर करून घ्या. तुमच्या समोर जोडलेली बाजू तुमच्या समोर ठेवा म्हणजे माप घ्यायला कळेल तुम्हाला. दोन इंच प्लस केलं ना अर्धा इंच. 2 इंच. दीड इंचाचं गळा रुंदी बघू. गळा रुंदी बघू. गळा रुंदी ॲरो केलाय ते बघा. 1.5 इंच आहे ना. पुन्हा करा. ते पुढे आलंय ना 1 पॉईंट. बस. बरोबर आहे. स्केल घ्या पाहिजे. एकदा खालच्या साईडने गळा रुंदी मोजून दाखवता का.
खालचा जो गळा केलाय तिथं, हां इथं दीडच घ्यायचं का? हां, जेवढी वर आहे तेवढीच तिथे घ्यायची आहे. लाईन करा स्ट्रेट. इथूनच का? हां, वरची आधी दीड वर आहे का मला दाखवा, वरच्या साईडला, वरच्या एकदम. बघा 1/2 इंचाचा फरक आहे. हां, करा खुणा आणि काटकोन करा परत. स्ट्रेट लाईन करा तिथे. घ्या जो. थोडंसं राऊंड करून घ्या आता गळ्यांना. बस. ठीक आहे. ती जी लाईन मारली ना, आत्ता जी लाईन मारली आहे, तुम्ही पेपरच्या कडेपासून मोजलंय ना हाईट. हां, मग त्या लाईनची काही गरज नव्हती, फक्त खुणाच करायची होती. तुम्हाला पेपरच्या कडेपासूनच मोजायचं आहे हाईट. हां, ती मी आधीच हाईट टाकायच्या आधी मोजली. एक मिनटं 4.5 बघू खालच्या साईडला. 2 कडे खुणा करून घ्यायच्या ना. खुणा करून घ्या. 4.5. हाय बरं. अर्धाच घ्यायचा का? हां, अर्धाच घ्यायचं. ठीक आहे, बरोबर आहे. हां, ती किती घ्यायची? किती? 6 ना. हां, खुणा करा ना 6 वर. ठीक आहे. आता कटिंग करा. 1 मिनटं. कटिंग तुम्हाला इथून हे असं करायचं. हां, ते कट करायचं नाही. हां, थांबा. आता फक्त आपल्याला हा मागचा गळा कट करायचा आहे. ही तुमची इथून हाईट मोजली होती ना, मग ही लाईन कट करायची नव्हती आपल्याला. 1 पॉईंट कमी होणार, ते मग वाढवावं लागेल. इथून हा मागचा गळा कट करा. त्यानंतर आपल्याला मागचा भाग आणि पुढचा भाग तयार करायचा आहे. ते इथून मधून कट करा.
आता हा तुमचा मागचा भाग तयार झाला आहे आणि हा पुढचा करायचा आहे. इथून हा कर्व शेप दिला आहे ना, ते कापायचं आहे आणि हा पुढचा गळा कट करायचा आहे. राऊंडमध्ये कट करा. ठीक आहे. आता तुमचं झालेलं आहे पेपर कटिंग. आता कपड्यावर ठेवून कटिंग करायचे. तर तुम्हाला अस्तरचाच कपडा वापरायचा आहे, कारण चांगलं पहिल्या टाईमला चांगलं येण्यासाठी. मग तुम्ही कुठला पण वापरू शकता कपडा. तर हा आपला पुढचा भाग आहे. तर पुढचा भाग आपल्या फोडून ओपन पाहिजे. तर ओपन साईड घ्यायची आपल्याला आणि जेवढं दोन्ही साईडला ओपन तरी चालेल पुढचा भाग. आणि मागचा भाग आपल्याला जॉईंट पाहिजे. तर जेवढं पाहिजे तेवढीच मी घडी करून घेते. तर बघा हा आपला पुढचा भाग आहे. तर मी असा घडी करून घेतली आहे. डबल कपडा घ्यायचा आहे तुम्हाला. आणि हे दोन्ही साईड ओपन असल्या तरी चालतात. आपल्याला समोरून ओपन करायचं आहे. बाळाचं जमलं आहे ना, तर समोर आपल्याला बटन लावायचे. तर हा असा घ्यायचा आहे तुम्हाला. तर चॉकने आखून घ्यायचं आहे. आणि एक मिनटं. आणि हा आहे मागचा भाग. मागचा भागाला तुम्हाला हा जो मागचा गळा आहे ना, तर जॉईंट बाजूला घ्यायचा आहे. हे लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला मागचा जो गळा आहे, मुंडाचा आकार बघायचा आणि गळ्याचा नाही, तर दोन्ही गडबड होऊ शकते. हा जो आपला आहे मुंडा आहे आणि हा आपला गळा आहे मागचा. तर गळ्याच्या साईडला आपल्याला जॉईंट बाजू पाहिजे. तर ही जॉईंट बाजू इथे ठेवायची आहे आणि चॉकने आखून घ्या. राहू दे. हे हाताने पकडा नाही तर हले. आणि ते चॉकने मार्क केल्यावर पिनअप करायचे. आखा ना चॉकने आखा. साईडला करा पेपर. पण पिनअप करायचे आपल्याला, कटिंग करताना हलणार. लाईन करून घ्या ना ती इकडच्या साईडची. घ्या कटिंग करून. पिनअप करा. पिनअप ह्याच्यासाठी करायचं, हल्ला जातो कटिंग करताना कपडा खालचा आणि वरचा. आपला 2 कपडे आहेत ना, म्हणून. घ्या कटिंग करून. चॉकच्या लाईनवर कट करा, नाही तर लहान.
आता आपल्याला हे कट करून टाकू. आपल्याला गळ्याला वगैरे, मुंड्याला, हातांच्या तिथे मुंड्याला आणि गळ्याला क्रॉस पट्ट्या लागणार आहेत जॉईन करायला. पट्टी दुमडपट्टी करायची आहे. तर क्रॉस पट्ट्या कशा काढायच्या ते मी दाखवते. हे बघा, हा जो कपडा आहे ना, इकडे लक्ष द्या बघा, हा असा स्ट्रेट आहे. अशी आपल्या धागे दोऱ्यांनी बनलेला असतो कपडा. तर हे स्ट्रेट लाईन आहे, हे पण स्ट्रेट आहे. तर क्रॉस कसा असतो, हा बघा, हा असा क्रॉस आहे, ताणला जातो ना. तर आपल्याला राऊंड जिथं शेप असतो आणि तिथं दुबडपट्ट्या जोडायच्या असतात, तेव्हा आपल्याला क्रॉस कटिंग करायचे असतात. तर मी दाखवते तुम्हाला कसं स्केल ते इथे मी चॉकने लाईन करून देते. तर 1.5 इंचाच्या आपल्याला पट्ट्या काढायच्या. तर मी इथून चॉकच्या इथून तुम्हाला खुणा करून घ्यायच्या आहेत आणि पट्ट्या तयार काढायच्या आहेत. तर इथे आपल्या 2 निघतील आणि इथे एखाद्या इथून खुणा करून घ्या. इथून 1.5 इंचावर खुणा करून पट्ट्या काढा. तीन 4 लागतील, 4 लागतील. स्केलने लाईन करा. दीड इंच म्हणजे 1.50. ठीक आहे. ती क्रॉस झाली बघा, एक लहान आणि एक मोठी. तू खुणा कुठे, इथे इथे घ्या, परत लाईन करा. घ्या कटिंग करून, इथे करा. हे अजून एक तिथं पहिली ना खुणा, कटिंग करून घ्या. तर आपल्या पट्ट्या रेडी झाल्यात. पाहिजे तर मग इथे काढू शकतो आपल्याला. तर आपला हा दाखवते बघा, हा भाग कुठला आहे, हां, ह्याला 2 भाग करायचे. हा पुढचा भाग आहे आपल्याला, जॉईंट होता ना इथे. हां, ओपन करा, मध्यभागी कट करायचे. हा तुमचा मागचा भाग झाला रेडी आणि हे दोन्ही साईडचे भाग आहेत, पुढचा भाग. ठीक आहे. हा राऊंड शेप मध्ये येणार आहे, एवढं लक्षात ठेवा. आणि हा मुंड्याचा भाग एकावर एक येणार आहे. कळालं? हे असे आपल्याला हा भाग जॉईन काढायचा आहे मागचा. पुढच्या भागाला बटन पट्टी येणार आहे. तर हा सिंगल पीस काढला तरी चालेल, कटमध्ये चालतो हा पीस. आणि हा क्रॉस पट्ट्या. तर आपल्याला कटिंग झालेले आहे, स्टिचिंग नंतर करायचे.